नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, जे आता आपण बघतोय आले अद्रकीचे बाजारभाव जे कमी जास्त होत चाललेले आहे ह्या येणाऱ्या 15-20 दिवसापासून युद्धाचे कारणं करून किंवा युद्धाचे निमित्त करून बरेच काही भाव हे पाडण्याचे प्रयत्नसुद्धा झाले. तर शेतकरी बंधूंनो, आता पेट्रोलचं सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. पेट्रोलची जी तुटवडा होणार आहे, कमी पडणार आहे, ते सुद्धा व्यवस्थित आहे. गॅस सिलेंडरचं पण व्यवस्थित झालेलं आहे. फक्त शेतकऱ्यांच्या मालाचा आणि शेतकऱ्यांचं जे काही माल असेल, सध्या आता गहू असेल, मागची ज्वारी असेल, मक्का असेल किंवा आपला आले अद्रक असेल, फक्त याचे भावयुद्धाचं निमित्त करून कमी कशी केली जाईल हे फक्त याच्याकडे सध्याचं सर्वांचं लक्ष चालू आहे सध्या. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आपले झालेले जे आले अद्रकीचे जे बाजारभाव किंवा झालेले जे सौदे आहेत ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकत चला, जेणेकरून इतर शेतकरी हा फसला जात नाही आणि त्याला तो संभ्रम होत नाही आणि त्याला सारे सौदे हे आजूबाजूच्या एरियात झालेले सौदे हे त्याला कळत असतात शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, जे आले अद्रक बाजारभाव आपण बघतोय आता ह्या 2-3 दिवसाचे जे आले अद्रक बाजारभाव आहेत, तर हे आता कुठंतरी व्यवस्थित त्याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसते आपल्याला. कारण 4200-4300 पर्यंत जर सुपर क्वालिटीचा माल असेल तर 4200-4300 पर्यंत सुद्धा सौदे हे झालेले शेतकरी बंधूंनो. तसंच डागी मालाचा विचार करायला गेलं तर डागी माल सुद्धा हा 20-22 रुपयापर्यंत, 20 रुपयापासून तर 22-23 रुपयापर्यंत सुद्धा डागी मालाचे हे सौदे झालेले शेतकरी बंधूंनो. आणि आता असं वाटतं शेतकरी बंधूंनो की पाडवा त्याच्यानंतर रमजान ईद ह्या 2-3 दिवस सणाचे निघून गेल्यानंतर की रमजानच्या नंतर 2-4 दिवसानंतर थोडेसे भाव वाढण्याचे थोडे चान्सेस असे वाटू लागलेले आहेत. कारण बऱ्याच तज्ज्ञ शेतकऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सुद्धा हे सांगितले की रमजानच्या नंतर थोडेसे भावामध्ये थोडेफार चेंजेस येऊ म्हणजे चान्सेस आहे की भाव वाढण्याचे. तसेच शेतकरी बांधवांनो, आपण जे काही सौदे घेतले होते, आपण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला कॉल करून सौदे दिलेले आहेत, आपण त्यांचे पण सौदे एकदा सांगून टाकू. तर शेतकरी बांधवांनो, सोमनाथ भोसले आहे कन्नडमधून, त्यांचं गाव आहे वडाळी. त्यांचा 42ने ॲक्च्युअल सौदा झालेला आहे. 2 दिवस अगोदर त्यांचा सौदा झालेला आहे. सोमनाथ भोसले, तालुका कन्नड, गाव वडाळी. त्याच्यानंतर राजू भाऊ काळे आहेत वैजापूरमधून. राजू भाऊ काळे वैजापूरमधून, यांचासुद्धा जो बेण्याचा सौदा आहे त्यांनी बेण्यासाठी दिलेला आहे. तर बेण्यासाठी त्यांचा 6,000ने त्यांनी त्यांची अद्रक ही बेण्यासाठी दिलेली आहे शेतकरी बंधूंनो. तर आता जवळपास जर विचार करायला गेला बेण्याचा, तर 90% आले अद्रक ही जी निघती सध्या, ती फक्त बेण्यासाठी निघते शेतकरी बंधूंनो. आणि त्यामुळे सुद्धा व्यापाऱ्यांचे जे काही आपले बाजारांचे जे काही सौदे आहेत व्यापाऱ्यांचे, ते थोडेसे कमी झालेले दिसते आहेत आपल्याला. जास्तीत जास्त बेण्याचे सौदे हे सध्या होत आहे. शेतकऱ्यांना बेणं म्हणून बऱ्याच ठिकाणी 5,500 पासून 6,200 पर्यंत ही बेण्याचे सौदेसुद्धा चालू झालेले आहे शेतकरी बंधूंनो. तर बेणं आपण जर एक विचार करायला गेलं तर बेण्याचे 90% सौदे चालू असताना इतर जे व्यापाऱ्यांचे सौदे आहेत ते थोडेसे थांबलेले आहेत. तर असं हे सर्वांचा एक विचार केला शेतकरी बंधूंनो, तर असं वाटतं की रमजानच्या नंतर 2-4 दिवसानं भाव वाढण्याचे चांगले चान्सेस आहे शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, परत एकदा सांगतोय की आपल्या एरियात झालेले सौदे, आपल्या आजूबाजूला झालेले सौदे किंवा स्वतःचे झालेले सौदे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान, जय किसान.